नमस्कार. आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहण्यासाठी चांगल्या विचारांना सोबती बनवा, चांगल्या विचारांना मित्र बनवा. घर सजवायला संपत्ती लागते, कुटुंब सजवायला आदर लागतो, स्वतःला सजवायला सद्गुण लागतो, आयुष्य सजवायला कर्तृत्व लागते आणि मन सजवायला मात्र विद्याच लागते. स्वतःला तेवढंच वाहून घ्यायचं जेवढा समोरचा आपल्याला किंमत देतोय. उगीचच निस्वार्थीपणे दुसऱ्यासाठी ओढाताण करून काहीच होत नाही. आजकाल स्वतःला असणारी गरज संपली की ओळख द्यायला सुद्धा माणसं विसरून जातात. एक काळ होता की लोक खुशाली बातमी पोस्टाच्या माध्यमातून करत होते किंवा कोणाच्या तरी जवळ चौकशी विचारपूस करत होते. या कलियुगात तर विचारपूस करण्यासाठी सर्व साधनं जवळ आहेत, पण माणुसकी जपणारी माया करणारी माणसंच राहिली नाहीत. पूर्वी लोक माणसाला किंमत देत होते आणि आता लोक पैशाला किंमत देतात. म्हणजेच ज्याच्या जवळ पैसा आहे त्यालाच किंमत आहे. पण एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे, माणुसकी ही पैशाने मिळत नाही तर ती कमवावीच लागते. चुकीचा रस्ता, चुकीची माणसं, वाईट परिस्थिती आणि त्यातून आलेला अनुभव हे अत्यंत गरजेचे आहेत. कारण याच गोष्टींमुळे आपल्याला आयुष्यात योग्य मार्ग सापडत असतो. काय बरोबर आहे काय चुकीचं आहे हे कळत असतं. जमा करून ठेवायचंच असेल तर लोकांचे आशीर्वाद जमा करा, कोणाचा तळतळाट नाही. पैसा संपत्ती सोबत नेता येत नाही आणि तळतळाट जिवंतपणे सुखाने जगू देत नाही. जीवनात 2 वाक्य लक्षात ठेवायची, मनाप्रमाणे झाले तर ईश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झाले तर ईश्वराची इच्छा. माणसाचं खरं रूप ओळखायचं असेल, तो आपल्याशी किती प्रामाणिक आहे हे ओळखायचं असेल तर 4 गोष्टी त्याच्या मनाविरुद्ध करून बघा, त्याचे खरे रूप आपोआप समोर येईल. सर्वात जास्त अवघड गोष्ट कोणती असेल तर मुखवट्या पाठीमागचे खरे चेहरे ओळखणे. आपल्या मनात जर काही हृदयस्पर्शी भावना साठल्या असतील, दाबून ठेवल्या असतील तर त्या व्यक्त करण्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करा आणि मगच व्यक्त व्हा. नाहीतर तुमच्या भावनांचा बाजार भरल्याशिवाय राहणार नाही. अगदी तुमच्या भावना कवडी मोल होणार हे नक्की. विचार नेहमी चांगले करा. जसे विचार कराल तसेच तुमचे आयुष्य घडेल, तुमचे पूर्ण विश्व घडेल. ते म्हणतात ना, विचारांची दिशा बदला तर तुमची दशा बदलेल. तर हे विचार तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.